हा कार्तिक महिन्यामध्ये विशेष करून वैष्णवांसाठी जे विष्णू भक्त आहेत त्यांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवजींची उपासना करतात, महादेवांची, पण आपले कार्तिकमध्ये भगवान कृष्णाला किंवा विष्णूला किंवा पांडुरंगाला खूप महिना आवडतो. भगवंत गीतेमध्ये म्हणतात मासानाम मार्गशीर्ष महिना, म्हणजे कार्तिक नंतर मार्गशीर्ष लागतो. तर भगवंताला मार्गशीर्ष महिन्यात का बरं भगवंत मार्गशीर्ष महिना घेतात? मासानाम ते कार्तिक का नाही म्हटले? तर जसं सीता राम, लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण, तसंच कार्तिकी ही भगवंताची जी अंतरंग शक्ती आहे, कोणती? लक्ष्मी, राधाराणी, सीता देवी, हे यांचं प्रतीक आहे. म्हणून तिला कार्तिकी एकादशी किंवा कार्तिकी महिना म्हटला जातो. तर हे भगवंत जसं हरे कृष्ण म्हणजे हरे म्हणजे राधाराणी किंवा रुक्मिणी किंवा सीता देवी, आणि नंतर कृष्ण येतो, तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिले कोणता आहे? तो कार्तिक. कार्तिक महिना म्हणजे साक्षात राधाराणीचं मूर्तिमान स्वरूप म्हटलं जाते, आणि मार्गशीर्ष महिना जो आहे तो कृष्णाचं मूर्तिमान स्वरूप म्हटलं जाते. तर हे दोन्ही महिना सलग सुलभ येतात. आणि मार्गशीर्ष महिना कधी चालू होतो? मोक्षदा एकादशी डिसेंबरमध्ये, आता हे ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि त्या महिन्यामध्ये चालून जातो. तर ह्या कार्तिक महिन्यामध्ये भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जसं दीपावळी बंपर लॉटरी असते ना, 10 रुपयामध्ये 100 रुपयाच्या वस्तू घेऊन या, म्हणजे एक साडीवर 4 साड्या फ्री आपल्या भाषेमध्ये, किंवा आणखीन भांडे, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, किती ॲडव्हर्टाईज लागतात गलोगली, दुकानावर, मॉलवर. हे कशासाठी? बंपर लॉटरी असते, बाबा तुम्ही घेऊन जा तुमच्या घरात वस्तू. त्याच प्रकारे कार्तिक महिन्यामध्ये भगवंतापेक्षा भगवंताची जी शक्ती, अंतरंग शक्ती, ह्या महिन्यामध्ये जो कोणी काही ह्या वृत्ताचं पालन करतो त्याला 1000 पटीनं त्याचं फळ प्राप्त होतंय. म्हणून याला ऊर्जाव्रत म्हटलं जाते. ऊर्जाव्रत का? तर साधकाला जी आध्यात्मिक शक्ती आहे, भक्ती करण्याची शक्ती आपल्याला ह्या महिन्यात भेटते. बाकीच्या महिन्यामध्ये आपली भक्ती कशी आहे? चालू आहे बाबा, रडत पडत कसं तरी खेचायचं काम, कधी केलं कधी नाही केलं, त्याला काय म्हणतात? चाल ढकल चालू आहे. पण कार्तिक महिन्यामध्ये बूस्टर डोस भेटतो, आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही जे काही करता तर त्या महिन्यामध्ये केलं तर त्याला 1000 पटीनं फळ भेटते. आणि हे व्रत कधी चालू आहे? पापकुशा एकादशी, जसं काल झालं पाचकुशा एकादशी. पाचकुशा एकादशी म्हणजे काय? भगवंत शयन एकादशीला झोपतात, आणि ह्या महिन्यामध्ये कुश बदलतात. काय करतात? कुश बदल, म्हणून त्याला काय म्हणतात? पाचशा कुश एकादशी. लोक त्याला पापकुशा म्हणतात. तसं नाही, तर भगवंत काय करतात? आपली कुशी बदलतात, आणि कुशी बदल्यानंतर 1 महिन्यानंतर भगवंत कार्तिकी एकादशी येते ना, तर भगवंत त्याला म्हणतो उत्थान एकादशी. उत्थान म्हणजे भगवंत उठतात, आणि उठल्यानंतर भगवंतांना दर्शन देतात. तर ही व्रत एकादशीपासून चालू होतो. जे वैष्णव असतात आणि जे विष्णूला भक्त मानणारे असतात ते ह्या कार्तिक पौर्णिमा, उद्यापासून जी पौर्णिमा चालू होती तेव्हापासून ह्या कार्तिक महिना चालू होतो. जे स्मार्त असतात ते 15 दिवसांना चालू करतात. आपल्याकडे कार्तिक महिना असतो तो 15 दिवसांनंतर चालू होतो. पण वृंदावन, मथुरा किंवा जे अयोध्या, तर ते उद्यापासून नाही त्या वृत्ताला पालन करतात. तर हे दोन्ही दिलेले. तर ह्या महिन्यामध्ये काही नियम असतात, ते नियमाचं जर पालन केलं तर भक्तीची प्रगती होते. तर ह्या महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? विशेष करून 5 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:30 वाजल्यानंतर आणि 6:30च्या पहिले त्याला ब्रह्ममुहूर्त. तुम्ही म्हणता 7 म्हणजे ब्रह्ममुहूर्त नाही, 3:30 नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतो, आणि तो किती वाजेपर्यंत असतो? 5:30 पर्यंत राहतो. 5:30 उठल्यानंतर मग सूर्योदय निघातो. तर ब्रह्ममुहूर्त उठलं पाहिजे, आणि गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. आता गंगाचं नाही स्नान करू, मग तुम्ही म्हणता कसं काय करायचं? थंड नाही. आता तुम्ही म्हणता थंड, ते शास्त्र नाही का खूप फ्लेक्झिबल आहे, थंड पाण्याने जमलं तर करा, नाही
तर गरम पाण्याने करा. ती करताना नाही का त्या पाण्यामध्ये तुम्ही सगळ्या नद्यांना आवर्त करू शकता. कसं गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, जलस्मिती. जसं माझी आई वडील नाही का, मला चांगलं आठवत आहे अजून बी, ते स्नान करताना प्रत्येक तांब्या घेताना सप्त नद्याचं नाव घेऊन पाणी टाकतात. आणि मला ते काय वाटत भाई, का बरं सकाळी सकाळी पुन्हा श्रीराम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी त्यांचं ते आंघोळ करताना पाणी. पण मी जेव्हा भक्ती मार्गात आल्यानंतर कळालं की ते तांब्या ओतताना सप्त नद्याचं स्नान होतं म्हणून ते गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी असं नद्याचं नाम घेतात. तर तुम्ही म्हणतात प्रत्येक घेणं शक्य नाही, तर तुम्ही असा हात ठेवायचा हे बोट करून आणि त्या पाण्यामध्ये बकेटाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि सगळ्या नद्यांना आमंत्रित करायचं आणि तुम्ही सगळ्या नद्यांचं स्नान मला घडावं. तर त्यासाठी सकाळी सप्तनद्याचं स्नान होऊ शकतं. तर सकाळी लवकर उठायचं आणि स्नान केल्यानंतर हे मंत्र म्हणायचे. उठल्यानंतर त्यानंतर प्रातःकाली स्नान झाल्याबरोबर दुसरं कार्य तुळशी सेवा केली पाहिजे. आणि तुळशी सेवा केल्यानंतर तुळशीला सकाळी सकाळी तिच्या पाणी अंगावर वाचायचं नाही, तर खाली बुडाला टाकायचं आणि तिथे काही मंत्र म्हणायचे. कोणते मंत्र म्हणायचे, तर तुळशी देवीचे 7 नावं आहेत, ते मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ते 7 नावं घेऊन नाही का स्मरण करायचे. का बरं तुळशीचं पूजा करायला सांगितलेली या कार्तिक महिन्यामध्ये, तर ती भगवान विष्णूला प्रिय आहे आणि तिच्या कृपेने भगवान पांडुरंग विष्णू लवकर प्रसन्न व्हावं म्हणून तिचं स्मरण पहिले केले जाते. म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा पंढरपूरला तुळशीला का घेऊन जातात, ती भगवंताला प्रिय आहे. तर ह्या 7 नावं घ्यायची आणि त्यानुसार मग ती पूजा करायची. आणि त्या मंत्र कोणते मागे म्हणायचा, वृंदा वृंदावनी ईश्ववनी विश्वपूजिता पुष्पसारा नंदिने जन्य तुलसी कृष्ण जीवने. तर हे तुलसी देवीचे 7 नाव आहेत. वृंदा, बघा हे वृंदा भगवंताने आपलं धामाचं नाव काय ठेवलं माहिती आहे का, स्वतःचं नाव ठेवलं नाही, वृंदावन ठेवलं. म्हणजे भगवंताला किती प्रिय असेल विचार करा. आणि भगवंताची एक सखी वृंदा देवी, ती भगवंताच्या लीलेचं आयोजन. तुळशीला भगवंत एवढं मान का देतात, तर भगवंत स्वतः म्हणतात, हे वृंदादेवी तुझ्या नावानं माझ्या धामाचं नाव ठेवतो मी. म्हणून तिथं काय, म्हणून आपल्याकडे बाहेर काय म्हणतात, तुळशी वृंदावन. वृंदावन या शब्दाचा अर्थ तिथं भगवंत निवास करतात. म्हणजे आपल्याला सहज वाटत नाही वृंदावन आहे, नाही, पण तिथं भगवंत निवास. पहिल्या काळामध्ये दगडाचं चांगलं कोरीव करायचे ते. आता तर कुठं प्लास्टिकची कुंडी ठेवतात नाही, त्याला वृंदावन असलं पाहिजे. पहिलं वृंदा, दुसरं वृंदावनी, तिसरं विश्ववनी. म्हणजे सगळ्या फुलामध्ये तुमच्याकडे कोणतेही फुल नसू द्या, पण एक तुळशी मंजिरा तुम्ही, आणि तुळशी मंजिर तोडताना कसं नख नाही लावलं पाहिजे, वरबाडलं नाही पाहिजे, तर तिला कसं तोडलं पाहिजे, असं हळूच तोडलं पाहिजे. आणि तोडताना म्हणायचं की मी केशवाला, विष्णूला किंवा गोविंदाला, दामोदराला अर्पण करण्यासाठी, मी तुम्हाला नाही का अर्पित करण्यासाठी तोडत आहे, असं विचार करून ते तोडलं पाहिजे. मंजिरा नसेल, मंजुळा नसेल, तर काय केलं पाहिजे, तर एक पान घ्यायचं आणि ते पान घेऊन भगवान राधा मुरलीधर किंवा पांडुरंगाला अर्पण केलं पाहिजे. तिसरं विश्वपूजिता. विश्वपूजिता का अर्थ काय, की ईश्वर सगळं जग. बघा आपले हिंदू परिवारामध्ये कुठे फिरा तुम्ही, आता मी उत्तर भारतात गेलो, दक्षिण भारतात, पण हिंदू धर्माच्या प्रत्येक घरामध्ये नाही का तुळशी वृंदावन पाहायला भेटते. ज्याच्या घरामध्ये तुळशी, तिथे भगवंत निवास करतात, तिथे यम भूत प्रेताचा कोणताही प्रभाव होत नाही. आणि दुसरं आयुर्वेदिक पण फायदा आहे. म्हणजे किती आपली संस्कृती चांगली होती. तर ईश्वपूजिता. पुष्पसारा. पुष्पसारा, सगळ्या पुष्पामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, तुळशी देवी. नंदिनी. नंदिनी म्हणजे भगवंताला आनंद प्रदान करणे म्हणून नंदिनी. तुळशी कृष्ण जीवनी. कृष्णाचं जीवन कोणतं आहे, तुळशी देवी आहे, म्हणून तिला 7 नावानं उच्चारलं. आणि मग ते म्हणतात की कोणतं सेवा करताना, तुळशी अर्पण करताना कोणतं मंत्र म्हटला पाहिजे, ते म्हणतात की माता तुळशी कल्याणी म्हणा, गोविंद चरणे प्रिय केशवार्थ चिनोमी तुम वरदा भव शोभने. म्हणजे हे तुळशी, माता तुळशी कल्याण, तुम्ही सगळ्यांचं कल्याण करणार आहेत आणि तुम्ही नेहमी गोविंदाच्या चरणावर काय येतं,
प्रिय आहेत, गोविंदाला चरणाला म्हणजे कृष्णाच्या चरणाला प्रिय आहेत. केशवार्थ चिनोमी, मी केशवाच्या संतुष्टीसाठी काय करते, तोडते. आणि तव वर्ध भव शोभेना, तुम्ही वरदान प्रदान करा. कोणतं, की मला भगवान पांडुरंग भेटावा असं म्हटलं पाहिजे. आणि मग असं केल्यानं काय होतंय, तर कलियुगामध्ये असं शास्त्र म्हणतंय की तुमच्याकडे काही नसेल, तुम्ही सगळ्यात गरीबातले गरीब आहेत आणि तुम्हाला अर्पण करायला काही नसेल, तर तुम्ही काय करायचं, तर मागे दोनच गोष्टी अर्पण करायच्या पांडुरंगाला. एक तुळशी जल आणि तुळशी पत्र आणि दुसरं जल. तर मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. तुलसी दल मात्रेन जलस्य चुलकेन वा विक्रंते स्व आत्मान भक्तेभ्यो भक्तवत्सल. भगवंत ह्या श्लोकामध्ये म्हणतात की केवळ तुळशी दल मात्रेन जलकेन चुलकेन वा, तुम्ही एक तुळशी पत्र घेतलं आणि ओंजळीमध्ये पाणी घेतलं तर भगवंत काय करतात, विक्रांती स्व आत्मेनं, भगवंत स्वतः तुम्हाला नाही का विकल्या जातात. आणि काय म्हणतात, भक्त वत्सल. जसं गाईचं वासराला पाहिल्यानंतर गाय हंबाडा फोडते, पाना फोडते, त्याच प्रकारे पांडुरंग काय करतो, कृष्ण काय करतात की भक्ताने एवढं अर्पण केलं तर ते पाना फोडतात की माझं वासरू आलं, माझं वासरू आलं, आणि आपलं स्वतःला समर्पित करतात. म्हणून तुळशीची सेवा केली पाहिजे. त्यानंतर तुळशी सेवा केल्यानंतर तिसरी गोष्ट, ही सेवा झाल्यानंतर वृत्त केलं पाहिजे. कोणतं, हरिनामाचा जप केला पाहिजे. हरिनामाचा जप झाल्यानंतर तो भागवताचं पठण केलं पाहिजे. हरिनामाचा जप कोणता, रामकृष्ण हरी असो, गोविंद गोपाल मधुसूदन पद्मनाभ नारायण ऋषिकेश श्रीराम जय राम जय जय राम. बाकी कोणाचे नाही बरं, माझा तुमचा मामा मावशीचा काका काकूचा बापू बाबाचा नाही नाही नाही, भगवान हरीचा क्लिअर करतो. म्हणून हरिपाठीची पहिली लाईन काय, हरिमुखे माना हरिमुखे मान. कोणी नाव सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यानं फॉलो केलं पाहिजे. आणि नंतर दीपदान केलं पाहिजे सकाळ संध्याकाळ. मला आठवत आहे, मी खेडेगावातून आलेलो आहे, आमच्याकडे सकाळी काकडा भजन घेतल्या जातो 5 वाजता, आपलं 4:30ला, आणि 4:30 ते 6 वाजेपर्यंत सगळ्यांना अख्ख्या गावातल्या लेडीज म्हणजे स्त्री पुरुष जाऊन नाही का काकडा भजनाला. नंतर ज्या तरुण पोरं असतात ना, ते सकाळी 6 वाजता दीपदान घेऊन भगवान पांडुरंगाला अर्पण करायला यायच्या. इकडं होतं का नाशिकला, नाही होत, पण असे सगळेजण एकत्र येऊन पांडुरंगाला दीपदान करायला पूर्ण महिनाभर येतात. अजून महिनाभर करतात ते लोक. म्हणून शुद्ध तुपाचा दिवा भगवान पांडुरंगाला अर्पण केला पाहिजे. ह्या 5 गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्यानंतर ह्या कार्तिक मासामध्ये महत्वाचं आणखीन डिटेल्स दिलेले आहेत. एक तर याच्यामध्ये असं म्हणतात की हे केल्यानं काय होईल, तर ते म्हणतात जो कोणी भगवत नामाचा जप करतो त्याच्या नेहमी पट्टीनं शतपट्टीनं त्याला लाभ होतो ह्या महिन्यात जो कोणी करतो. त्यानंतर जो कोणी ह्या महिन्यामध्ये पळसाच्या पाण्यामध्ये अथवा केळीच्या पानामध्ये भोजन करतो त्याला रूपवान होऊन सगळे भोग सामग्री प्राप्त. म्हणून पहिल्याच्या काळामध्ये केळीच्या पानामध्ये जेवण करायचे किंवा पळसाच्या पानाची पत्तरवळे असायचे, तिले पवित्र म्हटल्या जाते. खेडेगावात आज बी आपल्याकडे ते स्टीलच्या याच्यामध्ये एकदा जेवलं ना पात्र उष्ट होतंय आणि उष्ट्या भांड्यामध्येच आपण उष्ट जेवण करत राहतो. म्हणून शास्त्र पहिल्या काळात स्टील पित्तळ पहिल्या पित्तळ पवित्र म्हटलं जातं, पित्तळ तांब. पण आता पहिले सगळे भांडे विकले, पैसा भेटतो, अल्युमिनियमचे आणले प्लास्टिकचे आणले, आणि आज तर ते यूज अँड थ्रो आपल्याकडे. काही दुर्दैव आलंय आपलं भारतीय लोकांचं. आमच्या खेडेगावामध्ये पहिले केळीचे पान, आता केळीचे पाणी नसल्यामुळे सगळे पिळीचे बाग. पण काही लोक असे की ते केळीच्या पानामध्ये पूर्ण महिनाभर जेवतात किंवा पळसाच्या पानामध्ये जेवलं पाहिजे, आणि ते बी एवढं म्हटलं. तिसरं, या महिन्यामध्ये मौन बाळगून भोजन केलं पाहिजे. जेवण करताना बडबड नाही केलं पाहिजे, तर मौन ठेवलं पाहिजे. मौन असं ठेवलं पाहिजे की कृष्णाचं स्मरण करता करता प्रत्येक घास अमृता समान आहे, भगवंताचा प्रसाद म्हणून स्मरण केलं पाहिजे. हा साधारण अन्न नाही आहे, तर अन्न हे परब्रह्म म्हटले जाते. आपल्याला अनुभव होतो कधी परब्रह्माचा, की पाणी पिताना विष्णूचं किंवा साक्षात विष्णूचं सवय भगवंत गीतेमध्ये म्हणतात ना की जी पाण्यातली चव आहे ती मी आहे. तर ह्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, मौन ठेवलं पाहिजे. मौन याचा अर्थ काय टी व्ही बघायचा असा आहे का, नाही. तर त्या मौनामध्ये जेवढं काम असेल तेवढंच बोललं पाहिजे.
विनाकारण बडबड नाही केलं पाहिजे, कोणाच्या निंदा नाही केल्या पाहिजे, कोणाची चुगली नाही केली पाहिजे, कोणामध्ये दोष नाही पाहिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचे ग्राम्य कथामध्ये चर्चा नाही केल्या पाहिजे. ग्राम्य कथा म्हणजे याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, हा काय करतो, तो काय करतो, यानं काय केलं, ते केलं, त्या ग्राम्य नाही कथा केल्या पाहिजे. मौन ठेवलं पाहिजे. त्यानंतर प्रतिदिन व्यक्तीनं प्रतिदिवस भगवान कृष्णासमोर शास्त्राचं वाचन केलं पाहिजे. असं केल्यानं काय होईल, त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल ह्या महिन्यामध्ये. त्यानंतर 5वा एकादशीचं पालन मिळणारे फळ जेवढं आहे तेवढंच पत्तरवळीच्या भोजनावर मिळणारं पुण्य नाही का ह्या महिन्यामध्ये आहे. मध्ये प्रयत्न करा, तुम्हाला काही जास्त नाही, 30-35 रुपयाला 30-35 भेटून जातात. पण त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकून खायचं का? नाही नाही नाही. त्याच्यामध्ये सात्विक भोजन असलं पाहिजे. ते बी पहिलं भोजन पांडुरंगाला अर्पण असलं पाहिजे आणि ते भोजन मग तुमच्या भांड्यामध्ये आणि नंतर पत्रावळीमध्ये एक शीतकण पण नाही ठेवलं पाहिजे. त्याला पूर्ण अन्न म्हणून आणि दिवसातून एकदाच भोजन केलं, शरीर आत्मा टिकन एवढंच भोजन केलं पाहिजे. आणि त्यानंतर ह्या महिन्यामध्ये जमिनीवर झोपलं पाहिजे, कुशागर चटेवर. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शरीराच्या गरजा कमी केल्या पाहिजे आणि भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण जमिनीवर झोपण्याचा फायदा काय होतो, गादीवर झोपलं ना उठत नाही माणूस. 5 मिनिटांनी उठू, 10 मिनिटांनी उठू, अलार्म वाजतच चाललाय. मंगल आरतीला किंवा काकड आरतीला जप नंतर करू, गादीलाही भयंकर असते, उठू देत नाही माणसाला. म्हणून शास्त्र म्हणतं की आज बी आम्ही बरेच जण चटई, माझ्या झोपण्याची जागा बघताना तर एक चटई खाली आहे, वरती मच्छरदाणी आहे आणि आतमध्ये कुशाग्राची चटई, एक ब्लँकेट आहे आणि एक उशी आहे. याच्यावरती झोपाय. सकाळी अलार्म वाजला रे वाजला, रात्री 11 वाजता तरी झोपलो, 12 वाजता, तर सकाळी 4:15ला गपचीप माणूस उठत आहे. गादीवर इकडून तिकडं, तिकडून इकडं. आता जसं मध्यंतरी मी अयोध्येला गेलो होतो, आता नाही उठवत, त्याचा इफेक्टच लय भयंकर राहतो. म्हणून शास्त्र म्हणतंय जमिनीवर झोपलं पाहिजे आणि त्याला शरीराला, कारण काही शरीर आहे ना, याला तुम्ही किती सोचले पूर्व, हे शरीर जास्त सुख देण्याच्या ऐवजी दुःख देणार आहे. आणि जेव्हा तुम्ही जसं ज्याच्यावर झोपतात तसं तुमचे इंद्रिय तसं प्रभाव करत राहतात. म्हणून आसनाचा पण खूप फरक पडतो. तर हे प्रॅक्टिकली आहे. आणि दुसरं खाली झोपण्याचा किंवा चटई झोपण्याचा फायदा आहे की माणसाला वात पित्त होत नाही. गादीवर जेवढा वात वाढतो तेवढा वाढत नाही. म्हणजे शास्त्र दोन्ही गोष्टींनी क्लिअर करतं. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये एकादशी पालनाचं कसं केलं पाहिजे, वृत्त पालन केलं पाहिजे एकादशी महिन्याचं, म्हणजे कठोर. त्याच्यामध्ये जेवढं जमेल फळं, एक तर फळं खाल्ले पाहिजे किंवा जलपान, जलपानामध्ये दूध, फळांचे ज्यूस किंवा फ्रूट्स खाल्ले पाहिजे किंवा नाही जमलं तर भगर आमटी खाल्ली पाहिजे. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये जो कोणी विशेष करून ह्या महिन्यामध्ये काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. कसं की कोणत्या गोष्टी त्याग केला पाहिजे, एकतर अंगाला तेल लावलेलं पाहिजे आंघोळ स्नान करताना. दुसरं ह्या महिन्यामध्ये मध खाऊ नये, वांग खाऊ नये. वांग कधी खायचं, आपलं सट असते ना, वांगे सट त्या दिवसातच खाल्ली पाहिजे, ते कर्मंगा. त्याच्यानंतर लोणचं, तिखट लाल, राजमा, तीळ, उडदाची डाळ, त्याच्यानंतर कचोरी, ह्या कधी खाऊ नये ह्या महिन्यामध्ये. ते म्हणून अवघड आणि तुम्ही एकदम आता ह्या महिन्यात थंडीचे दिवस उडदाचे लाडू लय भारी आवडतात लोकांना, पण 1 महिना काय हरकत नाही, उडदाची डाळ नाही का वर्ज्य केले जाते. त्याच्यानंतर कांदा लसण खाऊ नये. आणि जे तामस पदार्थ आहेत, मशरूम किंवा मुळा, जे असे पदार्थ आहेत ना जे रासिक आणि तामसिक इंद्रियांना उत्तेजित करणारे, ते खाऊ नये ह्या महिन्यामध्ये. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये संध्याकाळी रात्री जागरण केलं पाहिजे. जागरण म्हणजे 10 वाजेपर्यंत. काय केलं पाहिजे जागरणामध्ये, गप्पा मारले पाहिजे का? नाही. तर भगवंताच्या नामाचं जप केलं पाहिजे, त्यांच्या गुणाचं, त्यांच्या लीलाचं, आणि दुसरं त्यांच्या
कथाचं गुणगान केलं पाहिजे. हे जर केलं तर 1000 पटीने याला काय भेटतो, फायदा भेटतो. असं हे कार्तिक महिना दिलेला आहे. आणि ह्या महिन्यामध्ये विशेष करून मंगल आरती किंवा काकड आरती केली पाहिजे. आरती ह्या शब्दाचा अर्थ काय, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जसं अंधकार असेल तर अंधकारामध्ये भीती वाटते का नाही, पण तिथं जसं लाईट प्रज्वलित होतो तर काय होतंय, अंधकार नष्ट होतो. तसं सकाळी उठून भगवंताचा आपल्यात किती फरक माहिती आहे का. भगवंत आपल्याला दिसतो, पण आपल्यामध्ये भगवंतामध्ये नुसतं झोप बाजूला केली ना तर भगवंत आपल्याला दिसतात. पण आपल्याला भगवंत प्रिय नाहीत. आपल्याला प्रिय कोण आहेत, भगवंत प्रिय नाहीत. आपल्याला कोण प्रिय आहे, झोप प्रिय आहे. म्हणून झोप आहे ना, शास्त्रामध्ये त्याला काय म्हणतात, मुडद्या समान म्हटल्या जाते. झोप याचा अर्थ नाही दुपार रेस्ट केली पाहिजे, रात्री लवकर झोपून लवकर उठलं पाहिजे. 10 वाजता तर ऑलमोस्ट 10-10:30 जागरण म्हणजे रात्रभर नाही ढोल पिटायचे. ॲटलिस्ट 10-11 वाजेपर्यंत जेवढं तुमची कॅपॅसिटी आहे आणि सकाळी तुम्हाला तुमची पुरेपूर झोप होईल तेवढं तुम्ही ते केलं पाहिजे. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये विशेष करून भगवान कृष्णाला दीपदान केलं पाहिजे. त्यानंतर दामोदर अष्टकम म्हटलं पाहिजे. यूट्यूबवर जा किंवा PDF फाईल भेटते, किंवा दामोदर अष्टकम हे सकाळ संध्याकाळ पहिलं म्हणायचं. आणि राधाकृष्णाला तुपाचा दिवा अर्पण केला पाहिजे. राधाकृष्णाला तुपाचा दिवा अर्पण केल्यानंतर तुळशीला दीपदान अर्पण केला पाहिजे. आणि हे केल्यानंतर तुमच्याकडून यथाशक्ती भक्तीनुसार ह्या महिन्यामध्ये ह्या वृत्ताचं आणि 1 टाइम जेवण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर 2 टाइम. त्याच्यामध्ये मग तुम्ही फळं, चहा नाही प्यायचा बरं. शास्त्रामध्ये चहा पण निषिद्ध म्हटलं जाते. आपल्याकडे काय 3 टाइम जो कोणी येतो ना, दिवसभर एखादा बकेट पित राहते माणूस, कधी थकत नाही. आणि एखाद्याच्या घरी गेला चहा नाही पाजला ना, त्याला वाटतं की माझा अपमानच झाला. अरे काय त्या कप भरच्या गुळगोटामुळं पित बसतो, त्याच्यामुळे शरीराचं किती वाटोळ होत आहे. शास्त्र एकादशीमध्ये तुमचे खरंच एकादशी पालन होत असतं का तुमच्याकडून. आपण चहा पितो, कान लसूण खातो किंवा आपलं तंबाखू खातो, नाही, शास्त्रामध्ये निश्चित म्हटलं जाते त्या पदार्थाला. त्यानंतर हे करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या महिन्यामध्ये की जे भगवंताचे वैष्णव भक्त असतात ना, त्यांना यथाशक्ती दान धर्म केला पाहिजे. गायीची सेवा केली पाहिजे. आणि जे वैष्णव ब्राह्मण असतात त्यांना दान केलं पाहिजे. कोणतं दान केलं पाहिजे, तिळदान केलं पाहिजे, गोदान केलं पाहिजे, धन केलं पाहिजे. त्यामुळं 1000 पटीने ह्या महिन्यामध्ये फायदा होतो. आणि नाही ते करू शकले तर तुमच्याकडे लोकांना बोलून दीपदान केलं पाहिजे. या आज माझ्याकडे, आणि माझ्या घरात नाही का राधाकृष्णाला विठ्ठल रुक्माईला दीपदान करा, पांडुरंगाला फोटो असेल तर तेवढं फळ जेवढे लोक घरी येऊन तुम्ही लोकांना बोलवतात आणि त्यांच्याकडून दीपदान करून घेतात तेवढं पुण्य तुमच्या परिवाराला भेटते. असं पद्मपुराणाने याच्यामध्ये वर्णन केलेले. तर ह्या गोष्टीमध्ये केल्या पाहिजे. त्यानंतर बाकीचे पुराण वाचण्यापेक्षा भगवान विष्णूंचे पुराण वाचले पाहिजे, ह्या महिन्यामध्ये दिलेले. तर ह्या महिन्याचं विशेष करून याला वृषभव्रत म्हटले जाते. या महिन्यामध्ये असं म्हणतात की न कार्तिके सम मासो न कृते समायुगम न वेद दृश्यम शास्त्रम न तीर्थ गंगाया समा. या महिन्यामध्ये सगळ्या महिन्यामध्ये सर्वश्रेष्ठ मास कोणता असेल तर ते कार्तिक मास आहे. आणि सगळ्या युगामध्ये सर्वश्रेष्ठ युग कोणता असेल तर कृत आहे, म्हणजे सत्ययुग आहे. त्यानंतर न वेद दृश्यम शास्त्र, सगळ्या शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ शास्त्र कोण आहे ते वेद आहे. पण वेदाचा सार काय, श्रीमद भागवत म्हटलं. म्हणून श्रीमद भागवताचं ज्यांना वाचता येते त्यांना वाचन केलं पाहिजे. आणि ज्यांना वाचता येत नसेल तर त्याने काय केलं पाहिजे, नमस्कार केलं पाहिजे. तुमच्याकडे भागवत असेल, भगवद्गीता असेल किंवा त्या ग्रंथाचं तुम्ही काय केलं, पुष्प अर्पण केलं पाहिजे. तुमच्याकडे तुळशी पत्र असेल, गुलाबाचं असेल, जास्वंदी नाही अर्पण करायचे बरं. तर काय केलं पाहिजे, जे जुई जाईल, पुन्हा रातराणी किंवा असे सुगंधी फुलं गुलाबाचे ते फुलं अर्पण केले पाहिजे. त्यानंतर न तीर्थ गंगा समा, तुम्ही गंगेचं तीर्थ आणून कोणी नाशिकला गेलं आणि त्याला म्हणायचं भाऊ गोदावरीचं एक बकेटच आलं, एक भरणी किंवा एक बॉटल पाणी घेऊन ये आणि रोज एक थेंब टाकायचं किंवा त्याला प्यायचं, म्हणजे त्याला काय होतं, ह्या महिन्यात त्याचा लाभ होतो. म्हणून ह्या महिन्यामध्ये जो कोणी करत नाही हे वृत्त तर त्याला अधोगती प्राप्त होते.
एवढं शास्त्र म्हणतं. म्हणून ह्या महिन्यामध्ये एवढं केलं तर 1000 पटीनं भगवंत काय होतात, कृपा प्रदान करतात. म्हणजे एक माळा केली तर त्याचं फळ किती भेटते, 100 पटीनं. म्हणजे तुम्हाला कोणी 100 रुपये दिले, 100च्या बदल्यामध्ये तुम्हाला 1000 रुपये देत असेल तर तुम्ही काय करणार, इमानदारी सांगा, इन्व्हेस्टमेंट करणार ना. अरे 1000 रुपये भेटता, टाका. त्याच प्रकारे शास्त्र या महिन्यामध्ये कंजूसपणा कशाला करायचा. आमचे वरिष्ठ एक खूप सुंदर वाक्य म्हणतात शिक्षाष्टकम प्रभू, जे म्हणतात तुमचं शरीर झिजत चालणार, ते झिजणारच आहे, पण तुम्ही भौतिक संसारासाठी झिजवलं त्याचा काही फायदा नाही. पण पांडुरंगासाठी, कृष्णासाठी झिजवताना तसं 1000 पटीनं भगवंत तुम्हाला फळ प्रदान करते. म्हणून ह्या महिन्यामध्ये आपण नाही का वृत्ताचं पालन केलं पाहिजे. तर तुम्ही म्हणता एवढं याचं महात्म्य काय, तर ह्या शास्त्रामध्ये सांगतात की जो कोणी ह्या महिन्यामध्ये दीपदान अर्पण करतो, या वृत्ताचं पालन करतो, त्याला यमराजाचं दर्शन दर्शन होऊ शकत नाही त्याला, असं म्हणतात. कोणतं, तर याच्या म्हणतात पद्मपुराणामध्ये म्हणतात मृत्यूनाम पास दंडाभ्यो काले श्यामलय सह त्रयोदशया दीपदानंत सूर्याच्या प्रियतमा. म्हणजे ह्या महिन्यामध्ये कोणी दान केलं तर त्याला मध्ये भगवान मूर्तिमान यमराज त्याला घाबरून पळतो. कोण, साक्षात मूर्तिमान कोण, यमराज घाबरून पळतो. कोणाला, जे भगवंताचे भक्त आहेत. म्हणून ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळ असते आणि डोक्यावर भगवान विष्णूंचं गोपीचंदन असतंय, त्याच्या आजूबाजूला कोणी फिरत नाही. जसं पोलीसवाला असेल ना, ड्रेस घालून असतो ना, त्याचा ड्रेस घातल्यानंतर चोर फिरकातात का, नाही. ज्या ठिकाणी वाघ असेल, सिंह असेल, तिथं लांडगे, कोले, कुत्रे फिरकतात का, नाही. त्याच प्रकारे या महिन्यामध्ये कोणी तुळशी माळा धारण करतो, ह्या वृत्ताचं पालन करतो, साक्षात भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र त्याचं रक्षण करतो. त्याच्या आजूबाजूला यम, भूत, प्रेत, डाकणी, चटणी कोणी स्पर्श करत नाही, असं पद्मपुराण इथं वर्णन केले जाते. आणि त्या साक्षात जे यमराजाची बहीण कोण, यमुना, तिचं कोणी दर्शन करतो. या महिन्यामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणतं, धाम निवास. तुम्हाला वेळ असेल तर वृंदावन, मथुरा किंवा पंढरपूर किंवा अशा यात्रा ह्या महिन्यात गेलं पाहिजे. पहिले धाम निवास. दुसरं, साधूचा संघ केला पाहिजे. साधूचा संघ म्हणजे काय, ज्या ठिकाणी साधू संत आहेत. संघ म्हणजे त्यांच्या जवळ नुसतं बसायचं का, नाही, तर त्यांच्याकडून कृष्ण कथा ऐकायच्या, पांडुरंगाच्या कथा ऐकल्या, त्याला संघ म्हणतात. संघ असं नाही की त्याला जाऊन 1 डझन केळं दिले, बाबाच्या पाया पडले, वरतून 11 रुपये टेकवले. आमच्या मराठवाड्यामध्ये बाबा लोकांनी प्रथा लावली, कोणाला पाया पडायचं असेल तर पहिले ते 11 रुपये हातात टेकतात, नंतर पाया पडतात. म्हणजे आणि महाराज लोक म्हणतात की बिना फुकट पाय घेतलं तर त्याला पुण्य भेटत नाही आणि आम्हाला राग येतो. अरे असं नाही, शास्त्रामध्ये कुठंच नाही दिलंय, तर उलट पाप घ्यावं लागतंय. म्हणून ते नाही केलं पाहिजे. आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याच्या कोणी पाया नाही पडून घेतलं पाहिजे. असं म्हणतंय शास्त्र की आपल्या जो कोणी पाया पडतो ना, आपलं सगळं पुण्य त्याला जातं आणि त्याचं पाप आपल्याला घ्यावं लागतंय. पण आपल्याकडलं हौस, कोणी सुनबाई आली की सगळे पाया पुढे करतात. तुम्ही कशाला एवढे का, पुण्य लागून गेले का, कोणी आले की करा पाय पुढे, बस. ती बिचारीला टेन्शन येतं, कोणाकोणाचं कोण कोणाला माहीत नाही. जो भगवत भक्त असतो, जो पांडुरंगाची भक्ती केली, त्याचं जर दर्शन घेतलं तर काय होतंय, पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं, फळ भेटते. आणि दुसरं दर्शन घेण्याचा एक फायदा असा की मी तुम्हाला सगळं समर्पित आहे, तुमच्या सगळ्या आज्ञेचं पालन करतो, तर तुमचं दर्शन. आपण काय करतो, मनात पाया तर पडतो पण मनामध्ये शिव्या घालतो. या म्हाताऱ्याने ताण दिलेला आहे, तर त्याला काय अर्थ नाही. आपलं खरंच नम्र भावना आहे का, समर्पित असेल तर त्याला त्या नमस्काराला फायदा आहे. म्हणून शास्त्रानं या महिन्यात कोणी कोणाच्या पाया पडून नाही घेतलं पाहिजे. तुम्ही मला महाराज डिटेल सांगतात, हे माझी मान्य आहे, म्हणून मुनी मुदाम ग्रंथ आणला. या जे काही बोलतो ना मी हवेत गळ्या कधीच मारत नाही आणि मला ते आवडत पण नाही. तुम्हाला वाटत असेल बाबा लोक मनोरंजन करतात, इकडं तिकडं सांगतात, ते माझ्या बुद्धीला पटत नाही. तुम्हाला फायदा होऊ का नको मला त्याच्याशी घेणेदेणं नाही, पण माझ्या कथा कीर्तनातून माझा स्वतःचा फायदा झाला पाहिजे यासाठी मी कथा कीर्तन करतो. किती गाव जमा हो मला त्याच्याशी पण घेणेदेणं नाही. 4 लोक जरी असेल, पण याच्या सांगण्याचं तात्पर्य की हृदयाच्या शुद्धीकरणासाठी आणि भगवंताच्या प्रसन्नासाठी आपण हे कार्य केलं पाहिजे. म्हणून ह्या महिन्यामध्ये आपण ह्या वृत्ताचं पालन केलं पाहिजे.
ह्या गोष्टीपासून आणि ह्या महिन्यामध्ये काही गोष्टी सोडल्या पाहिजे. जसं आमचे काही भक्त आहेत ना, ह्या महिन्यामध्ये गोड खाणं सोडून देतात, महिनाभर स्वीट खात नाहीत. काही जण एक महिना आपलं एकच टाइम जेवतात, काही जण दूध पितात, ज्याचे त्याच्या जे. आणि शेवटचे पंचभीष्मक वृत्त असतं 5 दिवसाचं. एक दिवस गाईचं शेण, एक साईडला गोमूत्र, एक दिवस नाही का दही, एक दिवस नाही का दूध असतं, एक दिवस लोणी असतं, एक दिवस तूप असतं. असं वृत्ताचं ते मी शेवटच्या दिवसाने, त्याच्यामध्ये बाकी काहीच खाणं आहे. पण नुसतं उपवास करून झोपायचं का नाही, तर 24 तास सतत नाम चिंतन केलं पाहिजे. भगवान विष्णूंचं, पांडुरंगाचं चिंतन केलं पाहिजे. उठल्या बसता, खाता पिता झोपता पांडुरंग पांडुरंग, कृष्ण कृष्ण, विठ्ठल विठ्ठल, जे भगवंताचं नाव आवडतं तुम्ही ते घेतलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. आणि तुम्हाला जी आवडती गोष्ट आहे, कोणती गोष्टी आवडते त्या गोष्टीचं तुम्ही काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. हे कार्तिक महिन्याचं वर्णन ह्या शास्त्रामध्ये आपल्याला केलेलं आहे. म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये एवढं पालन करण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर महात्मा दिलेले, आणि जर हे केलं तर साक्षात भगवान विष्णूंची कृपा तुम्हाला प्राप्त होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी? पुढच्या वेळेस मी कार्तिक महिन्याच्या कथा येतात, महिन्यामध्ये भगवान कृष्णाने ज्या काही लीला केलेल्या आहेत, बाललीला ह्या महिन्यामध्ये, तर त्या लीला ह्या महिन्यातला काय फायदा आहे त्या लीला मी पुढच्या दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 7, मी 7च्या पुढे नंतर मला पण दुसरे प्रोग्राम येतात. कार्तिक महिना आमचा खूप व्यस्त असतो, पण त्याच्यात वेळातला वेळ काढून मी भगूरला येतोय. मला भगूरबद्दल एक माझ्या मनात गैरसमज झालेला आहे, आणि माझ्या वरिष्ठांना पण सांगितलं की इथं भविष्य काही नाही आहे. म्हणजे मी जी इन्व्हेस्टमेंट करतो इथं तुमच्यामध्ये, इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय की तुमच्याकडून मी जेवढं सांगतोय तुम्ही 100% नाही करा, पण ॲटलिस्ट 25% केलं जर मला त्याचा इनपुट भेटला तर मला इथं उत्साह वाटेल. कारण मी तुमच्याकडे काही पाहिजे म्हणून येतो असं नाही आहे. माझं एकमेव येतोय की तुम्ही प्रामाणिकपणे भगवान कृष्णाचं स्मरण करावं, त्यासाठी इथे येतोय. आणि आमचे परिवार आहे, भक्त परिवार आहे, हर एक फॅमिली आहे, सानप फॅमिली आहे, त्यामुळं हा प्रोग्राम चालतोय. तर तुम्ही पुढच्या वेळेस 6 ते 7 तुम्ही सगळ्यांनी इथं हजर राहा. मी येण्याच्या पहिले, आज मी 5:45 येऊन बसलो होतो, कोणीच नव्हतं इथं. तर तुम्ही सगळेजण या आणि कार्यक्रमाचा लाभ घ्या. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता. तर उद्या शरद पौर्णिमा आहे, 2 मिनिटात घेतो. शरद पौर्णिमा, भगवान कृष्णाने रासलीला खेळली. तर ह्या महिन्यामध्ये गोपींचं प्रेम किती भगवंताच्या प्रती गाढव होतं. जसं दूध आपल्याला जास्त आवडत नाही, पण त्या दुधाला जेव्हा आपण घोटतो त्याची रबडी बनते किंवा खवा बनतो ना, तर ते भगवंताला आणि भक्तांना पण आवडतो. तसंच भगवंताच्या प्रती जे गाढ प्रेम आहे, आपलं प्रेम कसं आहे सध्या पातळ आहे, पाणी टाकलेलं आहे. जसं आमच्या गावामध्ये कोणी दूध घ्यायला जायचं ना, ते कळत नव्हतं की दूध आहे का पाणी आहे. 1 रुपया कप, आणि पाण्यातला पैसा पाण्यात जातो. आता माहित नाही इकडे दूध विकतात का नाही. कधी कधी वाटतं म्हैस आणि गाई जास्त पाणी पितात. एकदा आमचा एक दूधवाला म्हटलं काय रे बाबा एवढं पातळ दूध कर. मला काय करू प्रभूजी, गायतलेच पाणी पिती. म्हणलं भाऊ थोडं कमी पाच. आणि गेलो एकदा, ते गेल्यानंतर पाहिलं, पण त्यानं खुशलकी काय केली, ते दूध काढण्याच्या पहिले त्या बकेटमध्ये अर्ध पाणी भरलेलं होतं. विचार केला, अरे खरं यार. पण नंतर कळालं की यानं काय केली, चालूगिरी केलेली आहे. तर आपण जगाला फसू शकतो, फसणार, पण त्याला नाही फसू शकत. तर तो परमात्मा रूपाने सगळ्याला बघतोय. म्हणून तुम्ही सगळ्या जगाला फसू शकतात, पण कृष्णाला फसू शकत नाही. म्हणून स्वतःला फसू नका. भक्ती कशी झाली पाहिजे, गाडी झाली पाहिजे. आणि त्या गाड्या भक्तीचं लक्षण साक्षात गोपी आहेत. गोपीने कोणतंही कंडिशनना म्हणजे कोणत्या अटी आणि शर्ती नाही ठेवलं भक्तीमध्ये. ज्या गोपींचं प्रेम होतं
ते भगवंताच्या बासरी ऐकून सर्वस्व समर्पित केल्या. काही गोपी नाही का स्वयंपाक करीत होत्या, काही गोपी आपल्या मुलांना नाही का दूध पाजत होत्या, काही गोपी साडी घालत होत्या, काही गोपी आपला शृंगार करत होत्या, काही गोपी सासू सासऱ्याच्या सेवा करीत होत्या, काही गोपी दूध काढत होत्या, काही गोपी नाही का चारा टाकत होत्या, काही गोपी वेगळ्या वेगळ्या कार्यामध्ये लिप्त होत्या. पण जसं भगवान कृष्णाची बासुरी ऐकली त्याच वेळेस त्या अवस्थेमध्ये सर्वस्व सोडून भगवान कृष्णाकडे त्या धावत धावत आल्या. एवढं सोपं नाही. आपल्याला परिवाराला इथं सत्संगाला यायचं असेल तर आपल्या घरातले सगळे कामं निपटून यावं लागते, तेव्हा आपण बघतो. आपल्यामध्ये शर्ती आणि आटी असतात म्हणून भगवान त्याच्या प्रती, ज्याच्या प्रती प्रेम असेल, जसं रस्त्यावर एखादा तुमचं बाळ खेळत असू द्या आणि तुम्ही आतमध्ये कामाला, पण तो ओरडू द्या, तुम्ही सगळं सोडणार. म्हणजे चुलीवर दूध का असेल ना, पण तुम्ही सगळं सोडून काय करता, पहिले येताना त्याला घेताना किंवा बघताना अरे काय झालं बा. का बरं? प्रेम असल्यामुळं ते सगळं. त्याच प्रकारे भगवंताच्या प्रती प्रेम असेल ना तर तिथे आपल्याला हे नियम नाही सांगावं लागत, सकाळी उठ रे बाबा, तू हे कर रे, ते कर, जप कर, हे कर. नाही, प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी होतात. प्रेमामुळे स्मरण होतंय, त्याच्याबद्दल चिंतन होतंय, आपण त्याच गोष्टीचा ध्यास करतो. तसंच गोपींचं, भली गोपी बाह्य अवस्थेनं त्या भौतिक कार्यामध्ये लागल्या होत्या, पण मनाने त्या भगवंताचं चिंतन करीत होत्या. जेव्हा गोपी जात होत्या, भगवान कृष्ण गाई वासर घेऊन जातात वनामध्ये, तर त्यावेळेस गोपी विचार करायच्या आज कृष्णाच्या टिफिन मध्ये काय द्यायचं. भगवान कृष्णाच्या चरण कमलाला खडी तर टोचत नसतील, भगवंताला नाही का ऊन तर लागत नसेल, भगवंत कदाचित यमुनेमध्ये उडी तर मारणार नसेल. काही चिंतन असेल त्यांना, विचार करा. याला म्हणतात भक्ती. भले ती घरामध्ये होत्या पण मनाने कुठे होत्या, त्या वनामध्ये होत्या. आणि भगवंत जरी मनाने तिथे होते, शरीराने तिथे होते भगवंत, पण भगवंत मनाने गोपींसोबत होतं. याला म्हणतात गाढ प्रेम. असं गाढ प्रेम जेव्हा बनतं ना, तर जेव्हा भक्त प्रेम करतो तेवढ्याच प्रेमानं भगवंत आपल्याकडे येतात. आणि शरद पौर्णिमा, कोजागर पौर्णिमेच्या दिवशी गोपींना वाटलं की भगवंतासोबत आम्ही काहीतरी लीला केल्या पाहिजे. आणि आल्यानंतर भगवंतानं आल्यावर स्वीकारलं नाही, तर भगवंत म्हणतात अरे एक पतिव्रता स्त्रीना हे पटत नाही रात्री एखाद्या परपुरुषाला भेटायला, जा तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये लागा. गोपी म्हणतात कोणते पती, कोणते आई वडील, कोणते पुत्र, आम्ही सगळं सोडून आलोय, आमच्यासाठी सर्व काही तू आहेस कृष्णा. आणि भगवंत तिथं परीक्षा पाहतात बरं. आणि परीक्षेनंतर सगळ्या गोपी म्हटल्या आम्ही इथे प्राण देऊ पण घरी जाणार नाहीत. आणि भगवंत त्यांच्या हरी हरी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर ते गाढ प्रेम भगवंताला, पण ते गाढ प्रेम होण्यासाठी काय करावं लागतं, दुधाला पहिले जळावं लागते, त्याला स्वतःचं अस्तित्व नष्ट करावं लागते, तेव्हा ती खीर बनते किंवा ती रबडी बनते. त्याच प्रकारे आपल्याला स्वतःच्या जे भोगाची वृत्ती तिला जाळावं लागेल पहिले, आपल्या इच्छा आकांक्षाला नष्ट करावं, तेव्हा ते भगवंताच्या प्रती गाढ प्रेम उत्पन्न होईल. आणि जेव्हा गाढ प्रेम उत्पन्न झालं तेव्हा ते सर्वस्व गोपींना अर्पित केलं. आणि मग गोपींना जेव्हा सगळं आल्यानंतर भगवंत रासलीला खेळतात. आणि ती रासलीला कशी चालते, एक रात्र नाही चालत, तर ती रात्रभर ब्रह्माजीचा एक दिवस, एक कल्प चालते. एक कल्प म्हणजे किती, 4 युगाचे असे 1000 चतुर्युग झाल्यानंतर एक कल्प होतो. तेव्हा अगणित रात्र त्यांनी काय केली, रासलीला खेळली. आणि रासलीला खेळल्यानंतर गोपींच्या भगवंत प्रत्येक गोपींसोबत होते. आणि ती शरद पौर्णिमेच्या दिवशी, शरद याचा अर्थ काय, शीतलता प्रदान करणारा, म्हणून आता ह्या महिन्यात शरद ऋतू चालू होतो. तसं चंद्रमा जो आहे देवता,
तो बाकीच्या महिन्यामध्ये ज्या वनस्पती आहेत, औषध आहेत किंवा आपण जे काही फळं खातो, भाज्या खातो, त्याच्यामध्ये रस प्रदान करतात. पण शरद पौर्णिमेच्या दिवशी अमृत प्रदान करतात चंद्रदेव, त्यांना अमृत मानले जाते. म्हणून रात्रीच्या दिवशी आपण खीर ठेवतो, दूध ठेवतो आणि दूध, पण ते दुधामध्ये ठेवताना हे इच्छा असले पाहिजे. काय इच्छा असते की हे दूध मी चंद्रमाच्या दिवशी रात्री घोटतो, तो प्रकाश पडेल आणि शीतल खीर हे रबडी मी भगवान कृष्णाला अर्पण करेल. ती भावना असेल ना तर त्याच्यामध्ये अमृत प्राप्त होतंय. पण आपल्या बऱ्याच लोकांची इच्छा असते ते दूध सगळेजण बघत राहतात, कधी घोटतंय कधी घोटतंय. म्हणजे ते भगवंताला अर्पण करण्याच्या पहिले अर्धे लोकांना ते मनानं तर पिऊन टाकलेलं असते, तर ते कधी गोष्ट भगवंताला प्रिय होत नाही. आणि मी पाहिलं लोक खाण्याच्या बाबतीत नाही सगळे गोल राऊंड करून बसतात आणि सत्संगाला बसले की लांब लांब बसतात. काय कलियुग आहे. तर त्यामुळे त्या दिवशी अमृत प्रदान होते त्याच्यामध्ये, आणि ते केल्यानंतर मी कृष्णाला कसं अर्पण करू शकेल ही भावनेने केलं तर तो अमृततुल्य सगळ्याला वितरून केलं पाहिजे. आणि शास्त्र म्हणतंय की आपला स्वार्थपणे विचार नाही केला पाहिजे, आपल्याकडे जे आहे त्या रात्री आपण सगळ्यांना वाटून खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये आनंद आहे, भगवंताची कृपा आहे. जो स्वतःसाठी जगतो तो नेहमी दुःख राहतो, पण जो दुसऱ्यासाठी जगतो ना तर भगवंत त्याला नेहमी कृपा प्रदान करतात आणि आनंद प्रदान करतात. म्हणून शरद पौर्णिमेचं खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण तर एवढं पात्र नाही तर असलेलं ऐकण्यासाठी, आपल्यामध्ये इंद्रियांचा खूप वेग आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं गोपीने जे समर्पण केलेले, त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, ती भावना आपल्या हृदयामध्ये ठेवायचं आहे. भगवंता, माताजी पाय पसरू नका बसू, भगवंता की मला नाही का गोपींच्या पदचिन्हावर तुझ्या प्रती आकर्षण निर्माण होऊ दे, तुझ्या प्रती प्रीती वाढवू दे, आणि मला नाही का तुझ्या प्रती जी तू आनंद प्रदान, तो आनंद मला माझ्या जीवनामध्ये भेटू दे. ही भावना आपण शरद पौर्णिमेच्या दिवशी, आजकाल शरद पौर्णिमा म्हणजे धांगड दिंगा नाही, तसं नाही, तर आपण भगवंताचे चिंतन, तर हे मनाला आपण हे केलं पाहिजे की मना की आज रात्र मी तुझ्या स्मरणासाठी केलं पाहिजे. म्हणून आजपासून आमच्या मंदिरामध्ये 2 टाइम दीपदान केलं जात आहे. तर माझे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला उद्या मोठा कार्यक्रम होतो आमच्या मंदिरामध्ये, हरिकृष्ण मंदिर, कमी 2,500 लोक येतात. आणि तो कार्यक्रम जन्माष्टमी आम्ही गोकुळाष्टमीला एवढा शृंगार करत नाही, तेवढा शृंगार नाही का उद्या होतो. तर तुम्हाला सगळ्याला वेळ असेल तर नाशिकच्या द्वारका मंदिरात या, आणि खूप सुंदर दामोदर अष्टकम आहे. तुम्हाला इथे काहीच नाही, कानाला आणि डोळ्याला पारणं फिटते. भगवंताचा ड्रेस उद्या कमीत कमी 70,000चा ड्रेस आहे. तर तुम्ही आवर्जून या, गाडी करून या सगळेजण, एक टेम्पो करा किंवा क्रुझर करा, आणि संध्याकाळी 9-10 वाजता प्रसाद घेऊन तुम्ही लगेच या, प्रवचन होईल. तर तुम्ही आलेले का पुणे सगळेजण मंदिरात? 1 जण आलं, पण तुम्ही आवर्जून उद्या या. मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. कोणाला काही प्रश्न असेल